सध्या खाजगी विमानं सोडून जो प्रवास चाललेत, नाहीतर आता मुख्यमंत्री असेल किंवा सगळी मोठी मंडळी खाजगी विमानानंच प्रवास करतात. पण आता डोमेस्टिक विमानाने प्रवास करणं हा अपरिहार्य आहे किंवा अपरिहार्य आहे, आदेश आहेत वरून. त्यामुळे ते फडणवीस साहेब आले असतील. पण मला तरी असं वाटतं की हा योगायोग नाही आहे. त्यांचा दौरा होता आणि शनिवार रविवारला मुख्यमंत्रीसुद्धा नागपुरात असतात. तर याला कुठल्याही दृष्टीनं आता एक काय की पत्रकारांना मात्र खाद्य मिळून जातं आणि बातमी करताय. ऑपरेशन टायगर नंतर श्रीकांत शिंदेना बक्षीस नाही, असंच खाद्य काल अजून मिळालं होतं. तुम्ही ट्विट केलं, नाराजी व्यक्त केली, तुमच्या नावानं काही बातम्या आल्या. अरे मला समजतच नाही. मी उज्जैनमध्ये मी फॅमिली बरोबर देवदर्शनाला गेलो. आता तुमचाच कोणीतरी माणूस विचारतो, अरे मला कळत नाही, किमान मला तरी विचारून तर बातमी कर की तुमची काय भेट झाली, तुमची चर्चा झाली. डायरेक्ट आला की शिंदे सेनेचा आला की वडेट्टीवार येणार का, कोणी म्हणायला घेतो. कारण विजय वडेट्टीवारांना घ्यायला कोण तयार नसणार. पण वडेट्टीवार जाणार का, त्यांची काय इच्छा, हे तर विचारावी. वारंवार त्याचं खंडन करतो. आपणच बातमी करताय, आपणच विचारताय, आपणच ठरवताय. आणि मला काही कळतच नाही. म्हणजे तुम्ही ठरवलं आहे का मला बदनाम करून टाकायचा आणि बदनाम करून माझी प्रतिमा मलिन करायची, असं काही नागपूरच्या टीमनी कोणाच्या इशाऱ्यावर ठरवलं असेल तर तसं तरी सांगा. म्हणजे मला शोध घेता येईल कुठून बातमी, कोण काय बोलतो, कोणाच्या हवेवर, अशा खूप चर्चा होतं. पण त्यात मी कशाला जाऊ. मी या पक्षामध्ये नेता आहे, मला माझ्या शब्दाला इथे ताकद आहे. ठीक आहे, दिवस चांगले असतात, वाईट असतात. पण ह्याचा अर्थ असा आहे की सगळ्यांनी आता भाजपबरोबर जाणं, शिवसेनेबरोबर जाणं, पक्ष बदलणं वारंवार, म्हणजे विरोधक संपून राहिलाच नाही पाहिजे शिल्लक, अशी आता मला वाटतं की मीडियाचीच इच्छा दिसते ह्या बातम्यावरून. भाऊ, या अशा चर्चांमुळे विजय वडेट्टीवार यांचं राजकीय महत्व काय हे अधोरेखित होतं का? म्हणजे सर्व पक्षांच्या आता मला माहीत नाही. गेली 3 दशक मी राजकारण करतो आहे. मी एकदाच शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आल्यानंतर 2014 पासूनच्या अनेक वेळा मला त्या संधी आणि ऑफर होत्या. मग तेव्हाच गेलो असतो 15 वर्षापूर्वी. आज आता इतके वर्ष मला पक्षाने एवढी ताकद दिली, विरोधी पक्षनेता केला, आता मी विधिमंडळ नेता आहे. आणि अशा स्थितीमध्ये आज पक्ष संकटात आहे. ठीक आहे, वाईट आहे, परिस्थिती सुधरेल. लोकांच्या मनामधला राग जो आहे आत्ता, शेतकऱ्यांचा असेल, मजुरांचा असेल, कामगारांचा असेल, विद्यार्थ्यांचा आहे, युवकांचा आहे, आम जनतेचा आहे, यामध्ये बदल तर ठरलेला आहे. कोण काही परमनंट काही राजा मुकुट बांधून काही घालून काही जन्माला आलेला नाही. त्यामुळे सत्तांतर होत असतात.